सगळ्यांना नमस्कार. स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी नम्रता. तर हा व्हिडिओ संडेचा आहे. संडेला खूप पाऊस होता, खूपच पाऊस होता आणि तुम्ही वातावरण बघू शकता. खूप सुंदर, खूप छान वाटत होतं. पण इच्छा नव्हती, पण मला आज कसल्याही परिस्थितीत मंदिरात जायचं होतं. त्यामुळे म्हटलं चला तुम्हालाही सोबत घेऊन जाते. हे आहे गुरुद्वारा, जे खारघरमध्ये आहे आणि आपण चाललो आहोत खारघरच्या इस्कॉन टेम्पलमध्ये. तर हे आहे इस्कॉन टेम्पल. तर हा बाहेरचा व्ह्यू आहे. हा गेट आहे. असे इथे 3 गेट आहेत. हे आहे चप्पल स्टँड. इथे तुम्ही बॅगेत चप्पल भरून ठेवायचे आहे. तुम्हाला टोकन भेटतं. आणि आता पावसाळा असल्यामुळे इथे शेड टाकलेला आहे. हे आहे प्रसाद, म्हणजे जिथे तुम्ही प्रसाद घेऊ शकता मंदिरात जाण्यापूर्वी. इथे थोडंसं शूट केलं की इथे कशाप्रकारे प्रसाद ठेवलेला आहे, काय काय ठेवलेलं आहे. तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर तुम्ही इथे नाश्तासुद्धा करू शकता. आणि इथे बघा हे सगळे प्रसाद आहेत, लाडू वगैरे. आणि हा एक समोसा टाईप समोसा आहे. मला वाटलं तो समोसा आहे का, पण नाही, त्याच्या आतमध्ये काहीतरी गोडच प्रकार आहे तो. मी विचारलं तर ते बोलले नाही, हे हा गोडच आहे प्रसाद, म्हणजे तुम्ही घेऊन जाऊ शकता प्रसादाला. आणि मग इथे प्रसाद घेतल्यानंतर आम्ही निघालो बाहेर. तर इथे नवीन संग्रहालय खोललं आहे. तर त्यांनी सांगितलं आधी तुम्ही दर्शन घेऊन या. मग आम्ही इथून शिडी चढून दर्शनाला गेलो. या मंदिरात आम्ही तसं महिन्याला एकदा तरी जातोच, म्हणजे वेळ भेटेल तेव्हा जातोच. पण महिन्यातनं एकदा तरी आम्ही इथे व्हिजिट करतो. तर ही सीडी चढली आणि इथे व्ह्यू भरपूर छान आहे. पण ॲक्च्युली काय झालं, पावसाळा असल्यामुळे ना इथे सगळीकडे शेड टाकलेला आहे. त्यामुळे सगळा व्ह्यू इकडचा गेला. त्यामुळे काही जास्त काही दाखवता नाही आलं. पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी आपलं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. पण शेडमुळे काय झालं, इथे पाणी नव्हतं, म्हणजे पावसाचं पाणी न आल्यामुळे चालता येत होतं. आणि हे बघा, हे आतलं वातावरण खूप छान, म्हणजे मी सांगू शकत नाही शब्द, इतकं छान वातावरण आहे ना. तिथे गेल्यानंतर त्यांचं जे गाणी वगैरे चालू असतात, संगीत चालू असतं, इतकं छान वाटतं ना की आम्ही थोडा वेळ तिथे बसतो. आणि म्हणजे तिथे आतमध्ये तसं तर शूटिंगला अलाउड नाही आहे. पण मी तेवढ्यात आपलं लपून-छपून थोडासा व्हिडिओ काढला. तेवढंच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की आतमध्ये कसं आहे. तसं तर हा व्हिडिओ चॅनलवर म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे. पण तुम्ही बघू शकता की जेवढं मला जमलं तेवढं मी व्हिडिओ करण्याचा. आणि इकडे आम्ही दर्शन घेतलं. तसं फोटो वगैरे अलाउड नाही आहेत, पण आम्ही आपलं घेतलेलं लपून-छपून. आणि इथे असे सुंदर सुंदर खूप कलाकृती केलेली आहे. आणि इतकं छान पद्धतीने हे मंदिर बनवलेलं आहे ना, तुम्ही एकदा जरूर व्हिजिट करा. मुंबईत असाल तर खारघरमध्ये आहे हे टेम्पल. आणि वातावरण बघा तुम्ही, डोंगरापलीकडे, म्हणजे डोंगरावरती आम्हाला काही दिसतच नव्हतं. सगळं एकदम पावसाने भरून गेलं होतं. वातावरण तसं छानच वाटत होतं. आणि थोडंसं मी शूट करण्याचा प्रयत्न केला, कारण इकडे सगळं जाण्यासाठी बंद केले होते. कारण पावसामुळे काय रस्ता जरा स्लिपरी झाला होता, त्यामुळे जाऊन देत नव्हते पलीकडे आम्हाला. नाहीतर शूट करण्यासाठी भरपूर छान आहे तिथे बाहेर. हे हां, पाण्याचे फवारे वगैरे आहेत. आणि शिड्या, ह्या ज्या शिड्या आहेत ना, या खाली जातात ना. हे मंदिर इतकं छान दिसतं, इतकं सुंदर दिसतं. हां, इकडून जाण्यासारखं भरपूर आहे बघण्यासारखं. शूट करण्यासाठी मुलं मुली इथे हर संडेला येतात शूटिंग करायला, रील बनवण्यासाठी. आणि हे काहीतरी वेगळंच मला नवीन दिसलं, त्यामुळे मी हे जरा व्हिडिओ काढला याचा, की हे नेमकं काय आहे, पाण्यासाठी आहे की कशासाठी आहे. आणि हे म्युझियम इथे नवीनच ओपन झालं होतं. तर याच्यात पण थोडंसं आम्ही जाऊन पाहिलं की काय काय आहे आतमध्ये. आणि इकडे राधाकृष्णाचे फ्रेम्स वगैरे भरपूर आहेत. हे नवीनच ओपन झालं होतं, आम्ही पहिल्यांदाच पाहिलं याला. आणि इथे बघा बाहुली टाईपमध्ये असे राधाकृष्ण बनवलेले होते, की लहान मुलं म्हणजे घेऊन खेळू शकतात वगैरे, किंवा काय आहे ते मला नाही माहीत, पण बाहुलीसारखं बनवलं होतं. तर हे मी आवर्जून पाहिलं की हे काय आहे. इथे अगरबत्ती. आणि इकडे बघा मूर्ती वगैरे, म्हणजे देवांची मूर्ती आहे, गणपती बाप्पा. भरपूर मूर्ती वगैरे आहेत इकडे वेगवेगळे. राधाकृष्ण, स्पेशली राधाकृष्णासाठी सगळं फेमस आहे इकडे. आणि बघू शकता तुम्ही किती छान छान फ्रेम वगैरे आहे, मूर्ती आहे. ही खूप सुंदर मूर्ती आहे राधाकृष्णाची, विठ्ठल रुक्मिणी. हा आहे पाळणा.
खूप छान छान वस्तू होत्या. हे काहीतरी वेगळं छान वाटलं. मूर्ती हे बघा, ब्लॅक कलरमध्ये गणपती बाप्पा. आणि हे ते ड्रेस पण भेटत होते, म्हणजे हे घागरा चोली टाईप असतात ना, जी राधा वेअर करायची, ते सगळं पण ठेवलं होतं. आणि हे बघा बाहेरून व्ह्यू. आणि हे मंदिर आहे ना, एशियाचं सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे. आणि या मंदिराचं नाव आहे श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.